मित्रांनो, तुमची एक चूक किती महागात जाऊ शकते हे बघू शकता तुम्ही. आपल्याकडे टुरिस्ट पासिंग गाडी आलेली आहे. तर गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की गेअर शिफ्टिंग होत नाही आणि ज्यावेळेस आपण फर्स्ट सेकंड गेअर टाकतो त्यावेळेस अचानक न्यूट्रल होते. तर गाडीचा आम्ही पूर्णपणे गेअरबॉक्स डिसमेंटल करून चेक केलं तर आतमध्ये काय कंडिशन झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता गाडीमध्ये हे बघू शकता. हे पूर्ण जे गेअर ऑइल असतंय ते पूर्णपणे म्हणजे टाइम टू टाइम चेंज न केल्यामुळे गेअरबॉक्सची जे थिकनेस असते ते खूप जाड प्रकारे तयार झाली आणि आतमध्ये प्रॉपरली गेअरबॉक्सला लुब्रिकेशन झालं नाही. जे गेअर असतात आतमध्ये गेअरबॉक्सला लुब्रिकेशन झालं नसल्यामुळे गाडीच्या सिंक्रोनाइज रिंगा वगैरे पूर्ण खराब झाल्या. तर ही जी चूक आहे ही चूक मित्रांनो तुम्ही करू नका. प्रत्येक 40,000 किलोमीटर नंतर गेअर ऑइल हे चेंज झालं पाहिजे आणि गेअरबॉक्सची लाईफ वाढवली पाहिजे. तर वेळेत गाडीची सर्व्हिस करून घ्या आणि जे काय गेअर ऑइल्स इंजिन ऑइल वगैरे असतात ते टाइम टू टाइम चेंज करून घ्या. असेच टेक्निकल व्हिडिओसाठी इन्फॉर्मेशनसाठी पेजला फॉलो करा आणि लाईक करा.